CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। बांधावरती महिला काम करत असतानाही काशीलिंग तात्यांचा मुलगा इंद्रजित कोळेकर यांच्या चिन्हावरतीच बटन दाबून आम्ही मतदान करणार आणि इंद्रजित कोळेकर यांचे चिन्ह घड्याळ आहे, जनतेला आम्ही सांगणार, अशा वयोवृद्ध म्हाताऱ्या महिला म्हणत आहेत। हे आपणाला कवठेमहांकाळ तालुक्यातून पाहायला भेटलेलं आहे। तर इंद्रजित कोळेकर यांचा गुलाल उधळणार असे आपणाला पाहण्यात भेटले आहे। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमहांकाळ, सांगली। काय म्हणते घड्याळ आ घड्याळ घड्याळ कोण त्या कावार गेलं अजित पवार कोणाला देणार आहे मत घड्याळ आ राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कोण अजित पवार गटाला का अजित पवार गट घड्याळ कोणाच चिन्ह आहे मग अजित पवार आ अजित दादा गाव कुठलं तुमचं अजित दादा हां मग त्यांचं चिन्ह काय आहे घड्याळ मग त्यांच्या चिन्हालाच मतदान करणार मतदान करणार म्हणजे आरेवाडीतील काशिंग तात्या कोळेकर यांचा मुलगा उभा आहे आ त्याच नाही देणार कोणाला काशिंग तात्या कोळेकर यांच्या मुलाला नक्की नक्की नाव काय रुक्मिणी भोसले तुमचं वंदना भोसले जयश्री भोसले आणि इंद्रजित कोळेकरचा आमचे संबंध चांगले आहेत. चांगले आहेत संबंध. आज तुमच्या बांधावरती आलो आहे। आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री काशिलिंग तात्या कोळेकर यांचा मुलगा उभा आहे, हां इंद्रजित कोळेकर। तर तरुण तडफदार हा नेता आपणाला पाहिजे आणि शिक्षण घेतलेलं आहे, होय. चांगल्या पद्धतीने शिक्षण आहे। आणि तर जनतेचं आणि ह्या लाडक्या बहिणींचं काम करणार का? करणार की हा तसा तात्यांचा मुलगा असल्यामुळं जरा अभ्यास चांगलाच आहे आणि चांगलंच काम करेल असं कोण? इंद्रजित कोळेकर हो. त्यांचं चिन्ह काय आहे? घड्याळ का ताई, मी तुमच्याकडे येतोय, तुम्ही भांगलायला लागलाय, तुमच्या कामात मी जरा विघ्न आणतोय, जरा सांगा कोण तुम्हाला पाहिजे हो? आम्हाला घड्याळच पाहिजे हो तुम्ही सांगा की घड्याळच पाहिजे तू बोल की घड्याळ पाहिजे घड्याळच पाहिजे हां आ घड्याळ घड्याळच पाहिजे आम्हाला म्हणजे आज खरोखर लाडक्या बहिणी जागल्यात का काय? हा असं नाही ज्याची खावा भाकरी त्याचीच करावं चाकरी हो मग इंद्रजित कोळेकरांनी नेमकं तुम्हाला काय दिले काय? काय नाही ते काय देते शेजारी आहे आमचा शेजारी आहे आमचा ठीक आम्हाला आणि ते काय बोलणं देते चाललंय. मग तुम्ही कोणाला मत देणार? आम्ही आता घड्याळ सांगतो इंद्रजित कोळेकर एकंदरीत पाहता आज इंद्रजित कोळेकर यांचाच ढालेवाडीमध्ये डंका वाजतोय। माननीय श्री स्वर्गीय अजितदादांच्या निधनाच्या नंतर तरीही ह्या लाडक्या बहिणी हो बघा भांगलाय लागली।